मॅचला सुरू करायची आहे। नाणेफेकीचा कौल झाला आणि तो नाणेफेकीचा कौल श्री पॅथॉलॉजी लॅब या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकताना पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। चला लगेचच तो आपण सार्थकी लावा मैदानाच्या आतमध्ये फील्ड सेटअप करू। मी दोन्ही टीम्सला की लवकरात लवकर सामन्याची सुरुवात आपण करायची आहे। तुमचे कपडे तिथेच बनणार होते। आपण पाहत आहे जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पहिलं पर्व 27 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। मुख्य प्रायोजक ब्रँड अँबॅसेडर आपण जर पाहिलं तर माननीय सन्माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच पालकमंत्री जळगाव। आपण जर पाहिलं तर 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। त्यामध्ये रविभाऊ देशमुख मित्रमंडळ असोदा, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र,
पवार कन्स्ट्रक्शन्स, श्रेया कन्स्ट्रक्शन्स, जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच सावरखेडा, नानाश्री फाउंडेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. शिरसोळी वॉरियर्स हॉटेल सुमेर सिंग, साईराज इन्फ्रा 4747 गिरनाई केशेर, प्रियंका पाईप श्री पॅथॉलॉजी लॅब दोनगाव, पंकज सीड्स साईबाबा फॅब्रिक्स अँड सारीज, देवमाता कन्स्ट्रक्शन्स छत्रपती फाउंडेशन अन्नानगर, वास्तुकला कन्स्ट्रक्शन SB शाकंबरी बोरवेल, ॲडव्होकेट श्री प्रवीण पाटील शिरसोळी, त्रिमूर्ती फाउंडेशन जळगाव, तुषारभाऊ महाजन मित्र परिवार असोदा, हर्षल कॉटन, शिवराज भाऊ पाटील युवा मंच आणि जनाप्पा युवा मंच विदगाव अशा पद्धतीचे 24 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. प्रकाश वो आदमी को बाहर निकाल. मैदानाच्या बाहेर आपण वॉर्मअप करत आहे, मैदानाच्या बाहेर करा विनंती आहे. तिथे मॅच सुरू होती. पहिल्या 4 ओव्हर नंतर आपल्याला ड्रिंक्स करता इंटरव्हल असेल. 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. दोन्ही टीमनं या गोष्टीची नोंद ठेवा. सर्वांचं सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये स्वागत आहे. पहिला ओव्हर जो प्रगतीपथावर आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीची सुरुवात, चांगले स्ट्रोक ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालेत. इथे मात्र चांगला बॉल पुढे खेळवण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला. फलंदाजाला बीट करत असताना तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपण जरूर पाहतोय. गरज आहे या पद्धतीचे बॉल डिलिव्हर करण्याचे निर्धाव चेंडू जे खूप महत्त्वाचे असतात, जे तुम्हाला रिलीफ मिळवून देतात. आणि त्यातलाच एक बॉल इथे आपल्याला डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल या ओव्हरचा. इथे मात्र अलॉंग द कार्पेट एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. जोपर्यंत उचललं गेलं एक सिंगल, ती धाफलकावर जोडली गेली.
या ओव्हर ऑफिशियल स्कोरर आपल्याला मुख्य मंचावर यायचं आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. चांगला चेंडू आहे यावेळेस अपील, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. एक डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. इथे आलाय एक दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक षटकार 6. पहिल्या ओव्हरचा खेळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर येते. बॉलरचं नाव काय विशाल आणि स्ट्राईकला स्ट्रायकर एनकडे अश्विन आहे आणि विशाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर चा पहिला बॉल विशालकडनं. इथे मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केला गेलाय. निर्धाव चेंडू ते खूप महत्वाचे आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावर चेंडूला डिलिव्हर केलं जात आहे आणि शांत ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न तो सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल इथे मात्र फटका फसला. बॉल हवेत आहे, संधी आहे इथे झेलची, मात्र एक सहज सोपा साधा झेल तो इथे ड्रॉप झालाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती, मात्र सेल्फ फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची ही संधी एक नामी संधी ज्याला आपण म्हणू शकतो ती दवडली गेली आहे. जीवनदान मिळालंय फलंदाजाला आणि त्याबरोबर जर आपण पाहिलं तर रन्स त्याही मिळत असताना ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. 8 ओव्हरची ही मॅच. पहिला सामना जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या देखण्या स्पर्धेचं आयोजन आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच ती खेळत असताना पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना इथे मात्र ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता, पुल करायचा होता, मात्र तो तेवढासा योग्यतेनं कनेक्ट झाला नाही. एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. एक एक रन त्या खूप महत्वाच्या आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं तर षटकार येत आहेत, चौकार येत आहेत, त्याबरोबर सिंगल डबल्स त्याही कंटिन्यू सुरू आहेत. गरज आहे थेंबे थेंबे तळेसाचा असं म्हटलं जातं आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य तऱ्हेनं त्या रन्स त्या धाफलकावर जोडत असताना आपण पाहताय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. क्षेत्ररक्षकानं चुकी केली, त्याच्या मस्तकावर दस्तक, बॉल गेलाय सीमा रेषा पार. लॉंगनला क्लिअर करणारा आणखी एक कडक स्ट्रोक षटकार 6. थोडासा पुढे येत झेलचा प्रयत्न केला, अंदाज बांधणं तिथे क्षेत्ररक्षकाला कठीण झाला आणि त्याच्या डोक्यावरनं हा बॉल सीमारेषेला क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मिळाला फुल टॉस, नो बीमर, आणि हा बीमर टीमला बीमार करणारा आहे. स्क्वेअर लेग पंचांनी नोचा इशारा केलाय. 9+6 टोटल 7.
सध्या जर आपण पाहिलं तर सुमित स्ट्रायकर एंडकडे आहेत. सुमित पाटील चांगली बॅटिंग 5 बॉलमध्ये 14 बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळालाय. यावेळेस पंच इशारा करतायत तिथे व्हाईटचा ऑफस्टम च्या अतिरिक्त बाहेरची पिचिंग होती. व्हाईटचा इशारा आला आणि त्यामुळे धावा फलकामध्ये वाढ होती आहे. धावा संख्या पुढे सरकत असताना 31-31. अश्विन पाटील जर आपण पाहिलं तर 7 बॉलमध्ये 15 बॅटिंग करत असताना आणि सुमित पाटील 5 बॉलमध्ये 14. इथे मात्र चांगला फटका पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो सुधारावा लागेल. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात ना बुडत्याला काठीचा आधार. जर क्षेत्ररक्षकाला गोलंदाजांना आधार दिला नाही तर मग तो गोलंदाज परिपक्व कधीच होणार नाही. तो तुमच्याकरता विकेट्स कधीही मिळवून देणार नाही. इथे जर आपण पाहिलं तर थोडेसे खराब क्षेत्ररक्षकाची कामगिरी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच म्हणतो कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चालणार नाही. चक गोलंदाजी जर इथे आढळली तर त्या गोलंदाजाला नो म्हणून करार केलं जाईल. पहिल्या 2 ओव्हर जर आपण पाहिलं तर विशाल लाड 18 धावा, दिनेश पवार 14 धावा. 2 विकेटच्या संधी त्या इथे दवडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर दिनेश पवार. कमी गतीचा बॉल ओळखला आणि त्यावर केला आघात. बॉल चाललाय पुन्हा एकदा दूर सीमा रेषा पार. आणखी एक दमदार ब्रँडेड तडाखा. षटकार 6. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अगदी योग्य तऱ्हेनं बॉलला तिथे बॅटवर घेतलं जाते. पुल हुक खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश पवार थोडेसे महागडे ठरलेत. षटकार आलाय पहिलाच बॉलवर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकानं त्याचा वेग मंदावला. तिथे वेग कमी केल्याने त्या कारणाने 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. ज्या 1च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते 39 आहे. 2.2 षटकाचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला आणि या 2.2 नंतर 40 धावा या धावफलकावर जोडलेल्या आपण सध्या मैदानात पाहताय. यावेळेस मात्र चांगला बॉल. तिथे एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज इथे एकच मनसुबा आहे. प्रत्येक बॉलवर आघात करणं, प्रत्येक बॉलवर षटकार आणि चौकार खेचणं. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर 2.3 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. जमिनीवर आग लावत चाललेला हा बॉल जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल त्यावरच समाधान मानावं लागेल. एक रन ती महत्वाची आहे. प्रत्येक बॉलच तुम्हाला षटकार चौकारामध्ये कन्वर्ट करता येणार नाही. काही बॉल त्याला बॅकलिप खाली करत असताना सिंगल आणि डबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला गेला होता. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मिळाली आणि ज्यामुळे धावसंख्या 40. सुमित जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 22 या धावसंख्येवर. या दरम्यान आणखी एक बॉल तो मिळाला फुल टॉस आणि त्यावर आघात. बॉल चाललाय मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मध्यावरनं दूर सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक षटकार. यावेळेस हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेंथ इज अ बेस्ट वेपन. क्रिकेटमधलं सर्वोत्तम अस्त्र समजलं जातं फुलर लेनचा बॉल आणि त्या फुलर लेनचा इथे वापर केला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 15च्या जवळपासची सरासरी. 3 ओव्हर नंतर 47 ही धावसंख्या धावफलकावर आहे.
सुमित पाटील जर आपण पाहिलं तर 10 बॉलमध्ये 28 वर बॅटिंग करतोय आणि 9 मध्ये 16 वर बॅटिंग करत असताना अश्विन पाटील. दिनेश पवार 2 ओव्हर 28 रन 14 ची इकॉनॉमी आपल्याला त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळाली आहे. तर विशाल लाड 1 ओव्हर 18 धावा या आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस आपल्याला पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज ॲज अ कॅप्टन या टीम मध्ये खेळणारा प्रणव पोल तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ करता प्रणवला ओळखलं जातं आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव च्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. तुम्हाला हायर आर्म ॲक्शन नच गोलंदाजी करावी लागेल आणि सध्या जर आपण पाहिलं तर प्रणव आपल्या उंचीचा योग्य त्यानं फायदा घेताना चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पुण्याच्या एकदा अगदी पुढे खेळवलं, फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रणव चांगल्या खेळाकरता ओळखला जातो. प्रणवला मी पहिल्यांदा नाशिकच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. प्रणव गोल्फ क्लब या क्रिकेट स्टेडियमवर त्याला पहिल्यांदा खेळ करताना पाहिलं होतं. अगदी दर्जेदार खेळाकरता ओळखला जातो प्रणवला. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जोपर्यंत फील्ड केला इथे रन ती मिळणार नाही. सलगचा तिसरा निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. फलंदाजाला शांत ठेवते, बंदिस्त ठेवते, वेटीस धरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये निश्चित यश मिळते प्रणव पोल. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. झेलची संधी की आउट ऑफ द पार्क. इट्स आउट ऑफ द पार्क. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चार चेंडूचा खेळ तर नंतर 53 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणव पोल 4 बॉलमध्ये 1 षटकार त्याच्या विरोधामध्ये येतोय. हवेचा प्रचंड वेग उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक आणि पूरक आहे. यावेळेस मात्र बिहाइंड विकेट. फर्स्ट विकेट डाऊन हियर. पहिला झटका लागलाय. पहिल्या फलंदाजाला माघारी परतावं लागेल. साईबाबा फॅब्रिक्स या टीमचा पहिला खेळाडू फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालंय. पहिल्या विकेटचं पतन. सुमित पाटील 15 बॉलमध्ये 34 वर बॅटिंग आपल्याला त्याची पाहायला मिळाली आणि यावेळेस सुमित एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचं एज घेतल्यानंतर बॉल तिथे विकेटच्या मागे शॉर्ट फाईन लेग मध्ये हातामध्ये कॅरी केला गेला. नवीन फलंदाज गणेश तोही एक कॅप्टन आहे. या ओव्हरचा जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल यानंतर ड्रिंक्स इंटरव्हल आहे. शेवटचा चेंडू तो कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. 2 कर्णधार एकमेकाच्या विरोधामध्ये आपल्याला खेळ करत असताना पाहायला मिळतील. इथे मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर. प्रणवचं यशस्वी षटक. विकेट प्लस फक्त 6 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर 53 धावा या राफलकावर पाहायला मिळतात. ड्रिंक्स करता इंटरव्हल होतोय. आपण ऐकूया डीजेला.
इथे मात्र हा बॉल ऑन साइडला, तिथे बिटवीन द गॅप खेळलाय, थांबवणं कठीण, बॉल निघून जाईल काऊ कॉर्नरच्या जवळपासनं सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, दणदणीत खणखणीत स्ट्रोक, चौकार 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता, यावेळेस मात्र बॅटची कडा, मात्र बिहाइंड दी विकेट, जोपर्यंत फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडूला उचललं गेलं, 1 रन तिथे धाफलकावर झुडली गेली. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल, यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत ते फील्ड केलं, 1 सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. 1 रनच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धाफलक 1 न वाढते आणि जाऊन पोचते ते 59. ही धावसंख्या धाफलकावर आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतो, यावेळेस मात्र ऑन साइडला फ्रंट ऑफ द स्क्वेअर, एक चांगला स्ट्रोक, मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 60 वर. पुढचा बॉल, यावेळेस मात्र बुडवलंय बॉलला, तिथे एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे आणि त्यानं एक चांगला कॅच कॅरी केलाय. विकेट नंबर 2, दुसरा हादरा इथे लागतोय टीम साईबाबा फॅब्रिक्स या टीमला. विकेटचं बदन खेळाडू बाद. चार 4.5 षटकांचा खेळ आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धाफलकावर 60 आहे. नवीन बॅटर पंकज मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने खेळ तो मैदानात करेल. इथे मात्र बॉल जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. एक या धावसंख्येनं धाफलकामध्ये वाढ होती आणि या धावसंख्या पुढे सरकत असताना 61. 5 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम साईबाबा फॅब्रिक्स जाऊन पोहोचली आहे 61. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पहिला बॉल. इथे पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट, विकेट कीपरची चुकी, लॉंग स्टॉप, आउटफील्ड फास्ट, बॉल सीमा रेषा पार, लॉंग स्टॉपला क्लिअर करणारा इथे आलाय चौकार. 22चा इशारा 4. प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामधनं हा बॉल सीमारेषेला क्लिअर करताना चौकारामध्ये परावर्तित झाला आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना वेगानं वाढत असताना जाऊन पोचती एकंदर 65 वर.
त्यावेळेस मात्र हा बॉल फटका फसलाय, मात्र सेल्फ फॉलो थ्रो मध्ये झेल घेणं ते थोडंसं कठीण होतं, कारण गोलंदाजी केल्यानंतर बॉडीचा बॅलन्स आहे तो बिघडलेला असतो आणि बिघडलेल्या बॅलन्स बरोबर पुन्हा एकदा चेंडूवर येणं ते कठीण असतं आणि त्याचंच कारण इथे झेल होऊ शकला नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 66 या आकड्यावर आहे. षटक क्रमांक 6 त्याचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्रणव पौल याष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, माघारी परतवले बॅटरला, विकेटचं पतन, एक मोठा हादरा. अश्विन पाटील यावेळेस तंबूच्या आसराला परत. प्रणव पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतो. इथे आणखी एक चांगला बॉल, फुलर लेंथ, त्यावर तो कायम आहे. पहिल्या बॉल पासून त्या फुलर लेनचा वापर करतोय आणि तिथनं जर आपण पाहिलं तर फलंदाजाला शांत ठेवण्याचा, बंदिस्त करण्याचा त्याचा प्रयत्न तो यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेन ही क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. लय आणि ताल जसा असतो ना तसा क्रिकेटमधला अचूक टप्पा आणि लाईन लेंथ त्यावर तुम्हाला भर द्यावा लागतं आणि सध्या जर आपण पाहिलं तर अगदी लयानं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते प्रणव पौल शांत ठेवलंय, कारण वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं षटक हाताळत असताना 7 धावा खर्च करताना 2 विकेट्स आपल्या नावावर केल्यात. यावेळेस दिशा भरकटला डाऊन द लेग. पंच अजय पटियाल इशारा करतायत तिथे वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिले तर 67 3 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटमध्ये मिडल नाहीये, एक सिंगल, त्यावर तुम्हाला समाधान मानावं लागेल. धावसंख्या 68. अगदी अप्रतिम आयोजन नियोजन आपण पाहताय. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग एक दर्जेदार स्पर्धा, 5 दिवस रात्र पद्धतीने ही स्पर्धा चालेल. 3 तारखेला या स्पर्धेचा अंतिम समारोह पाहायला मिळेल. या दरम्यान बॉलला तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळले, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल गेला सीमा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. इथे हा बॉल जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने डिगत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर यावेळेस नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि 9+4 टोटल 5 धावा या बॉलवर मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं खराब गोलंदाजीचं पृथक्करण ते आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विजय पाटील ज्यांना प्रचारण केलं गेलंय आणि इथे जर आपण पाहिलं तर 9+4चा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. विजय पाटील पुढे एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता.
इथे मात्र लोवर फुल टॉस उडवलंय, त्याला उंच हवेत ना फेकून दिलंय मिड विकेट सीमा रेषा पार. इथे क्वालिटी स्ट्रोक आलाय, दमदार स्ट्रोक आलाय. षटकार 6. अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवता, एन्जॉय करताय. षटकार चौकारांची आतिषबाजी हीच खरी तर प्रेक्षकांची पसंती. आणि सकाळच्या पहिल्या सत्रापासून प्रेक्षकांच्या पसंतीचे स्ट्रोक ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथे एक दमदार तडाखा आलाय, बॉलला मिड विकेट मधनं अगदी दूर सीमारेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. चांगला बॉल यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे चेंडू विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर या ओव्हरचे आतापर्यंत 3 चेंडू ओव्हर नंबर 7 स्लॉग ओव्हर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 84 धावा या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर वरनं बॉलला उडवलंय सीमा पार. आणखी एक नेत्रदीपक क्रिकेटच्या सौंदर्याला प्रकट करणारा हा दर्जेदार फटका. षटकार 6. 90 धावा या राफलकावर आहेत. षटक क्रमांक 7 चा खेळ सुरू असताना 3 विकेटचे बदल झाले. पंकज पाटील 8 बॉल मध्ये 22 तर शुभम चव्हाण 3 बॉल मध्ये 2 वर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सहा पूर्णांक 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 90 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल आपल्या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विजय पाटील थोडासा महागडा जरूर ठरलेत, कारण 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 4 बॉल मध्ये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर थोडीशी चुकी करत असताना पाहिला मिळाला. मात्र जोपर्यंत त्यानं रिटर्न उचललं 2 धावा त्या रोखता येणार नाही. 2 धावा सहजतेने कंप्लीट होतील. 5 चेंडूचा खेळ 20 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाला. एकंदर 92 ही धावसंख्या राफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटचा बॉल ओव्हर नंबर 7 ते सध्या प्रगतीपथावर आहे. इथे मात्र हा बॉल पुन्हा एकदा भीमर पंचांकडनं भीमरचा इशारा आलाय, 9चा इशारा आलाय. नवीन गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणावं लागेल एक चेंडू टाकण्याकरता. 2 भीमर टाकलेत त्यामुळे रिव्ह्यू घेतलाय तिथे फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. It's a beamer, no ball.
इथे मात्र हा बॉल हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाचा बॅलन्स बिघडला. अगदी त्याच्या जवळनं हा बॉल सीमारेषेला क्लिअर करून गेला. या षटकाराच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली आहे. ओव्हर नंबर 7चा खेळ संपलाय आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलोय ते बरोबर 100 या आकड्यावर. 100 कम्स अप, 100 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचे षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे आणि इथे 100 रन्स त्या धावफलकावर आपण पाहतोय. यावेळेस मात्र पहिलाच बॉल हवेमध्ये. एक क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज, चेंडूच्या खाली आणखी एक विकेट. विकेट नंबर 4, चौथा झटका, विकेटचं बटन खेळाडू बाद. भूषण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. भूषण सोनावणे जो सध्या बॅटिंग करण्याकरता आलाय. 100 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक, 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन मधनं. जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल इथे मिळाली. नेक्स्ट मॅच जी आहे ती हर्षल कॉटन आणि श्रेया कन्स्ट्रक्शन दोन्ही संघ सज्ज राहायचे. हर्षल कॉटन आणि श्रेया कन्स्ट्रक्शन्स यांच्यामध्ये मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस, त्याला उडवून फेकून दिलाय. पुन्हा एकदा ओव्हर दिल लॉंग ऑन, वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे आलाय जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा एक दमदार स्ट्रोक षटकार. आपण सध्या जर पाहताय बॉलिंग एंड ज्याचे आपले प्रायोजक आहेत ज्ञानाई ट्रेडिंग कंपनी, श्री जितेंद्र भाऊ नारखेडे जे माजी सरपंच, माजी सरपंच आहेत भादली गावचे श्री जितेंद्र भाऊ नारखेडे, ज्यांच्या माध्यमातून हे बॉलिंग एंड आपल्याला स्पॉन्सर्ड केले गेले. त्यांचाही धन्यवाद. इथे एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे येत असताना शेवटचा बॉल आहे या डावाचा, या इनिंगचा, पूर्वार्धाच्या खेळाचा. हा पूर्वार्धाचा खेळ किती धावसंख्येमध्ये आटोपला जाईल ते आपल्याला या बॉल नंतर कळेल. शेवटचा बॉल तो दिला गेला फुल टॉस, मात्र बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, त्यानं दिले जीवनदान, आयुष्यमान भवाचा इशारा आणि त्याबरोबर रन्सही दिल्यात आणि त्यामध्ये येईल इथे विकेट. 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1-1 नॉट 110 धावा या धावफलकावर आहेत आणि 111 एक नेल्सन धावसंख्या जी तुम्हाला विजयाकरता धावफलकावर लावायची.
सुरू झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पंचांकडनं हात ऑफिशियल इशारा आलाय. मॅचला सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला संधी आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. पहिला खेळाडू प्रणव पोल ज्याला माघार परतावा लागेल. चुकीचा फटका खेळला. हा बॉल त्याला मिड विकेट कडे उडवता आला असता, मात्र समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये त्याला माघार परतावा लागते. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका. म्हणूनच क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं ते तुमचं शॉट सिलेक्शन. आणि इथे जर आपण पाहिलं तर ते शॉट सिलेक्शन त्याच्यामध्ये चुकी झाली आणि त्याचाच फायदा मिळाला. फिल्डिंग करणारी टीम अर्थात साईबाबा फॅब्रिक्सला फलंदाज प्रणव पोल शून्याचा चष्मा घालून गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे प्रणव पोलला. जिथे माघारी परतावा लागला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. त्याला पुल आणि हुक करण्याची गरज होती, मात्र तिथे फोर्सचा प्रयत्न केला आणि फोर्सच्या प्रयत्नात त्याचा बळी केलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दिनेश भोवलेत. दिनेश पवार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता पाहायला मिळत आहेत. इथे मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. नजरेमधनं हटला हा बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावाच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळालाय. टोटल 24 टीम या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 24 टीम मध्ये बघूया फायनल पर्यंत कोण पोहोचेल त्याची रणधुमाळी. त्याची सुरुवात आज सकाळपासून पहिल्या मॅच पासून सुरू झाली आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. बॉल जस्ट शॉट ओव्हर द रोप. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. बॉल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. फोर 4 आतमध्ये पडला बॉल आणि पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अगदी योग्य त्याने वळवलंय बॉलला. पाठवलंय पुण्याच्या एकदा जमिनीशी खेळत बागडत सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर इथे चौकार आलाय 4. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू अगदी योग्य तऱ्हेनं पुढे खेळवला. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 सध्या प्रगतीपथावर आहे. 8 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. येणारे 43 बॉल 103 रन 111चं टार्गेट आहे. वळवण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आणि इथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. प्रणवच्या महत्वाच्या एका विकेटच्या पतनानंतर सेकंड इनिंग मध्ये 111चा पाठलाग करत असताना श्री पॅथॉलॉजी लॅब हा संघ जर आपण पाहिला तर 8 या धावसंख्येला 1 विकेटचं पतन. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग, जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाउंडेशन संचालित ही स्पर्धा आहे. मुख्य प्रायोजक आणि ब्रँड अँबॅसेडर जर आपण पाहिलं तर माननीय सन्माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील.
पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री व जळगाव पुरस्कार प्रायोजक जर आपण पाहिलं तर श्री चंद्रशेखर दादा अत्तरदे जे आपले पुरस्कार प्रायोजक आहेत. टॉस का बॉस चे प्रायोजक जर पाहिले तर श्री नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार सरपंच तुरखेडा. यावेळेस मात्र हा बॉल हाय अँड हँडसम बॉल चालला सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट होईल. एक दर्जेदार स्ट्रोकची अनुभूती. षटकार 6. फूड प्रायोजक जर आपण पाहिलं तर जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड जळगाव व श्री पवन भाऊ मित्र परिवार मोहाडी श्री पवन भाऊ सोनावणे. आपली 4-6 चे जे स्पॉन्सर्ड आहेत श्री नंदन भाऊ महाजन सुशीला आर्ट असोदा. इथे नोचा इशारा आलाय बीमरचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. कमरेपेक्षा वरचा प्रत्येक बॉल ज्याला बीमर म्हणूनच करार केलं जातं आणि इथे पंच विजय बटाला यांच्याकडनं इशारा आलाय की हा नो आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन नाहीये. इथे फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिथे झील कॅरी केला होता मात्र इथे जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल होता. पुढचा बॉल. यावेळेस वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 16 या आकड्यावर. 1.2 षटकाचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 16 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग करावी लागेल जर तुम्हाला विजय संपादित करायचा आहे तर मग तुमच्यामध्ये आक्रमकता विध्वंसकता विस्फोटकता ती मैदानाच्या आतमध्ये. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल उडवला हवेमध्ये. क्षेत्र खाली निवडलंय त्यामुळे 1 बाउन्स ओव्हर द रो. बॉल जाईल सीमा रेषा पार. मिड विकेटला क्लिअर करणारा आणखी एक दमदार स्ट्रोक. चौकार 4. चांगली बॅटिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. पुल 21 धावा या राफलकावर आहेत. 1.3 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चौकाराचा इशारा आलाय. जळगाव नाही सोमवारी किंवा मंगळवारी. इथे जर आपण पाहिलं तर आतमध्ये पडला. आपण सगळ्यांनी बघितलं. अर्धा पडला असेल तर बाउंड्री. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे एक कॅच कॅरी झालाय. आतमध्ये येतो. तो आतमध्ये येतो. आतमध्ये येतो. ती धूळ उडली आतमध्ये पडलाय. तो अँगल तुला वाटतंय आतमध्ये पडलाय तो. पडला तो एकदम. बॅट्समन कोण आहे त्यांचा 12 प्लेयर थांबलाय की नाही चालला.
फलंदाजीची नावं ती दर्शवण्याकरता कोणीतरी एकाने एक्स्ट्रा खेळाडूने आमच्या स्कोरर पर्यंत पोहोचायचंय, त्यानं थोडासा व्यत्यय होतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू अगदी योग्य तऱ्हेनं कमी गतीनं फिरवण्याचा प्रयत्न केला, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं त्यामध्ये. विशाल लाड जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळालाय. दिनेश पवार जे सध्या 8 बॉलमध्ये 17 बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका, गॅप शोधलाय, पॉइंटच्या जवळपासनं बॉल चाललाय स्वीपर कव्हर मधनं, सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. धावसंख्या 4 न वाढताना पुढे सरकत असताना जाऊन पोचतीये एकंदर 30 या आकड्यावर. यावेळेस इथे जर आपण पाहिलं तर बॉल लागला का, दुखापत झाली आहे का बघून घ्या तिथे. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू. दिनेश भाऊ जास्त दुखापत झाली असेल तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी होती. पूर्णपणे मॅचवर शिकंजा कसणारी जी गोलंदाजी असते ना, अगदी तसा मारा सध्या मैदानामध्ये समाधान सोनावणे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 1.5 षटक 12 धावा 1 विकेट. पूर्वार्धामध्ये प्रणव पोलला या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळालं होतं, मात्र त्या व्यतिरिक्त सर्वच गोलंदाज जे महागडे ठरले आणि एक चांगली टोटल जी धावफलकावर उभी राहिली. उडवलं यावेळेस डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिलंय ओव्हर दी बॉलर हेड, सीमा रेषा पार. सन्माननीय श्री जितेंद्र भाऊ नारखेडे यांच्या बॅनरला जाऊन हिट करणारा हा दमदार तडाखा, षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 36 धावा या धावफलकावर आहेत. इथनं मॅच अजूनही बॅलन्स करता येईल. प्रति ओव्हर 15 रन्स पाहिजेत, कारण 5 ओव्हरमध्ये 75 ची गरज आहे आणि त्या होऊ शकतात. या बॉलनं ज्या पद्धतीनं सीमारेषा गाठली आतापर्यंत, ज्या पद्धतीनं हा चेंडू सातत्यानं ट्रॅव्हल होतोय, इथे जर आपण पाहिलं तर या धावा धावफलकावर लावणं खूप जास्त कठीण होईल असं वाटत नाही. 36 ला 2 अशी स्थिती आहे. श्री पॅथॉलॉजी अँड लॅब सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहताय.
बल्लाल देव या नावानं त्यांना ओळखलं जातं आणि सध्या ती गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं. समोर विशाल लाड डाव्या स्टीवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. अजय पटियाल यांचा इशारा, हा वाईड आहे, नॉन प्लेबल आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना 37. पहिली मॅच सेकंड इनिंग उत्तरार्धाचा खेळ आपण पाहतो. इथे गोलंदाजाकरता यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट होते. गोलंदाजाकरता वॉर्निंग आहे स्क्वेअर लेग पंचांची. आपल्या ऍक्शन मध्ये सुधार आणावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्यतेने खेळून काढला लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एक एक रन त्या धाफलकावर येत असताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल योग्यतेनं तिथे डिलिव्हर केला आणि तिथे स्क्वेअर लेग पंचांना काहीतरी संभ्रम आहे, त्याबद्दल थोडस विचार विनिमय सुरू आहे. कॅप्टनला बोलवून घेतलंय. आक्षेपार्ह गोलंदाजी ती या स्पर्धेमध्ये चालणार नाही. त्या गोष्टींवर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. बघा तुमच्या गोलंदाजाची ऍक्शन त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसतोय. तर मग क्रिकेटमध्ये होतं, मुथय्या मुरलीधरनला त्याची गोलंदाजी सुधारण्याची संधी दिली गेली. क्रिकेटमध्ये प्रत्येकाला दिली जाते. मुथय्या मुरलीधरनपेक्षा आपण मोठे कधीच नाही. त्यामुळे सुनील नारायण असेल, मुथय्या मुरलीधरन असेल, यांना त्या परीक्षेतनं जावं लागलं. खूप मेहनत केली मुरलीधरननं आणि त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ आला होता. ऍक्शन सुधारल्यानंतर त्यानं 1 रुपयाचा कॉईन स्टंपवरनं उडवला होता. स्टंपला हलकाही धक्का न लावता त्यानं बॉल टर्न केला आणि 1 रुपयाचा कॉईन त्या स्टंपवरनं उडवला. तुम्हाला मेहनत करावी लागते. मेहनत करून तुम्ही स्वतःमध्ये सुधरवू शकता. स्वतःची गोलंदाजीची ऍक्शन त्यावर काम करू शकता. थँक्यू डिजन. 3.3 षटकाचा खेळ, 39 धावा धाफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र मिळालाय फुल टॉस, उडवलंय त्याला, फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑन. इथे आलाय सुपर 6. सुशीलाई आर्ट्स षटकार 6. एक दमदार स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. आपले सुपर 6, सुपर 4 आणि विकेट चे प्रायोजक आहेत सन्माननीय श्री नंदनभाऊ महाजन, ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली आहे. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र तो फसलाय. सध्या जर आपण पाहिलं तर धाफलकावर 45 आहेत का वाढल्यात 46. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय.
इथे चेंडूला पाहिलं, सोडून दिलंय, पंचांनी वाईट म्हणून करार केले. एकंदर 4 ओव्हरचा खेळ, 47 धावा दाफलकावर आहेत. ड्रिंक्स करता इंटरव्हल ते आहे. आपण पाण्याची ट्रॉली ती मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहत आहे. ड्रिंक्स इंटरव्हल होत आहे. एक छोटीशी संधी आपल्या डीजे ला देऊ, डीजे ऐकू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. यावेळेस पुण्याच्या एकदा बॉल उडवलाय, फेकून दिलाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा हा दमदार स्ट्रोक, बॉल षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6. धावा संख्या जर आपण पाहिली तर 61 धावा या दाफलकावर आहेत. 2 विकेटचं बदल झालंय. 4.3 षटकाचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागताना बॉल चाललाय. पुण्याच्या एकदा तन्मनच्या क्षेत्रामधनं कुठून आलाय, कसा आलाय, कुठल्या पद्धतीने आलाय ते महत्वाचं नाहीये. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून बॉल चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे जर आपण पाहिलं तर 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 न वाढताना 66 येणारे 19 चेंडू आणि 45 धावा या मॅच मध्ये जिंकण्याकरता धाफलकावर जोडायचे आहेत. आणि एक चांगला फटका या मॅच मध्ये पुण्याच्या एकदा जान फुकू शकेल. इथे शॉट ऑफ लेन्सचा बॉल होता, मात्र त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची गरज असताना तिथे जर आपण पाहिलं तर तो निर्धावच्या स्वरूपाने आलाय. येणारे 18 चेंडू विजयाशी करता प्रतिषटक 15 या सरासरीनं 45 या धावसंख्येची गरज. इथे मात्र पहिलाच बॉल मिड विकेट मधनं चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द रूफ, सीमा रेषा पार. सुरुवात अगदी अप्रतिमतेने झाली या षटकाची. पहिल्या बॉलवर चौकार 4.
या चौकाराच्या मदतीनं 70 धावा या राफलकावर आहेत. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर लेग स्टंपवर पडला, तिकडनं बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि स्लीव काढण्याकरता तिथे पंचांनी सांगितलंय. एकाहत्तर धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे? सेल्फ फॉलो थ्रू मध्ये एक चांगला दर्जेदार झेल. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं बटन फलंदाज बाद. पाच पूर्णांक 2 षटकाचा खेळ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 71-19 बॉल मध्ये 36 वर दिनेश पवार मैदानामध्ये एका बाजूने किल्ला लावून धरला. इथे ही खिंड लढवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विजय संपादित करायचा आहे तर मग अंतिम क्षणापर्यंत त्यांना मैदानामध्ये लढत राहावं लागेल. रन जोडावे लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये विजय संपादित करणं त्यांच्या टीमला शक्य होऊ शकतं. इथे मात्र हा बॉल फुल टॉस होता. मिस झालाय बॅटमधनं. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. इथे डॉट आलाय. येणारे इथनं 15 चेंडू 40 धावा. एक मोठा फटका या येणारे 2 मोठे फटके येणाऱ्या बॉल्स मध्ये तुम्हाला खेळावे लागतील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज गणेश कॅप्टन आहेत. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 ना पुढे सरकर असताना जाऊन पोचते. एकंदर 72 72. 14 चेंडू आणि 39 धावा. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले ते शिल्लक आहेत. यावेळेस डाव्या ष्टीवर राहिला. पंचांनी तिथे वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 72. 72 रन्स 73 झालेत. 73 धावा दाफलकावर आहेत. 38 इथनं विजया करता येणारे 14 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला 1 बाउन्स. थांबवणं कठीण. क्षेत्ररक्षकाच्या पुन्हा एकदा मस्तकावर दस्तक आणि ही दस्तक चौकारामध्ये गेली आहे. 4च्या मदतीनं धावसंख्या 77. आता विजया करता येणारे बॉल शिल्लक आहेत 13 आणि रन्स बनवायचे आहेत 34. 13 चेंडू 34 धावा. सुरुवातीला विकेट्स गमावल्या. रन्स कमी आल्या. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर ती आक्रमकता मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. 20 बॉल मध्ये 40. दिनेश पवार चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे विकेटचं बदल होत आहे. माघारी परतावं लागेल. दिनेश पवार क्रिकेट मधला खरेपणा तो मैदानामध्ये जोपासत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची काढा लागली. विकेट किपरने कॅच घेतला. तिथे स्वतःहून परतीचा प्रवास सुरू केला. विकेटचं बदल खेळाडू बाद. सत्याहत्तर धावा या सध्या धावफलकावर आहेत. 3 विकेटचं पतन झालंय. 5.5 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण विचार केला तर
इथनं 13 चेंडू आणि 34ची गरज आहे. एक चांगला फटका विजय मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. नावात विजय आहे, टीमचा विजय. काय इथे त्याच्याकडनं साकारला जाईल ते आपल्याला बघायचं आहे. शेवटचा बॉल समाधान मैदानामध्ये आलाय. नवीन बॅटर. येणारे 13 बॉल इथनं शिल्लक 12 बॉल शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 34ची गरज आहे. पहिला बॉल डाव्या स्टीवर पडला आणि तिथनं अतिरिक्त बाहेर राहिला. अजय पटियाल यांचा इशारा इथे वाईटचा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 78. 33. येणारे 12 चेंडू इथनं शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 33 या धावसंख्येची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र हुक केलंय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. मात्र ते म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं. इथे जर आपण पाहिलं तर चुकी झाली आणि क्षेत्ररक्षक काय करतोय, कदाचित इथे विजय हवा नाहीये. अगदी त्या पद्धतीचं चित्र मैदानामध्ये आहे. आणखी एक रन, आणखी एक रन. तुम्ही फिल्डिंग करून काहीच फायदा नाही. 4 धावा पळून पूर्ण झाल्यात. या 4च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर 81 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 81. आता 30 ची गरज आहे. येणारी 29 ची इथनं 29 का 30 बघून घे. स्कोरिंग अपडेट कर. 4 धावून काढले आता. नाही बाकी दोघं आणि मी एक 3 जण. पुढचा बॉल. इथे मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागताना विकेटच्या जवळच थांबला आणि रन मिळाले नाही. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. एकंदर 6.3 षटकाचा खेळ, 82 धावा या राफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे. आणि स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना फलंदाज अमर साळुंखे जो मैदानामध्ये आहे. आणि अमरला इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. टीमच्या हितार्थ त्याला मोठे फटके ते मैदानाच्या आतनं सजवावे लागतील. जर ते मोठे फटके सजवणं त्याला शक्य झालं तर त्याच्या टीमचा विजय तो इथे कंप्लीट होऊ शकतो. पुढचा बॉल नोचा इशारा आलाय. नोचा इशारा आलाय. वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा आहे कारण या मॅचला 1 तासापेक्षा जास्त वेळ गेलाय. एक मॅचला 1 तासाचा वेळ दिलाय आपण आणि ऑलरेडी आपण शेड्यूल आज लेट आहे. त्यामुळे विनंती करतोय वेळ न घेता
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. सहा पूर्णांक 4 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि आतापर्यंत 84 ही धावसंख्या दाफलकावर आहे. शेवटचा 2 चेंडू या ओव्हर मधले अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल न भागणार नाही. मॅच जिंकायची तर मग मोठे फटके ते तुम्हाला खेळावे लागतील. इथनं 7 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका या बॉलवर जर खेळला तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होत असताना यावेळी शेवटचा बॉल हाय अँड हँडसम तगडा प्रहार बॉल सीमा रेषा पार दमदार स्ट्रोक इथे आलाय. एक सुपर षटकार श्री नंदन भाऊ महाजन सुशिलाई आर्ट्स असोदा यांचा ब्रँडेड तडाखा 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 91 येणारी 6 बॉल विजय करता 20 धावसंख्येची गरज. शेवटच्या ओव्हर करता बघूया कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे पहिलाच बॉल षटकार मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये रंगतदारता आलाय. इथे पहिला चेंडू सीमारेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6. आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 5 आणि रन्स बनवायचे आहेत 14. 14 धावा. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 5 रन्स बनवायचे आहेत 14. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज षटकातील पुढचा बॉल हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून हा वाईट आहे. कमिटी मेंबर्स पैकी कोणीतरी एकाने पंचाची संपर्क साधायचा. कमिटी मेंबर्स पैकी कोणीतरी एकाने पंचाची संपर्क साधा. फक्त कॅप्टन्स आपण संपर्क साधायचा. बाकीचे खेळाडू आपल्या जागेवरच थांबायचे. फक्त कॅप्टनने संपर्क साधा. कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह गोलंदाज या स्पर्धेमध्ये चालणार नाही. या स्पर्धेचा जो रूल आहे आणि त्याकरताच आम्हाला सर्वांना एवढा दूरनं इथं बोलवलंय. त्यामुळे
जे काय आहे ते क्लिअर केलं जाईल. आक्षेपार्ह गोलंदाजी इथे चालवली जाणार नाही आणि चालणारही नाही. पाच चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. व्हाईटचा इशारा आलाय त्यामुळे एक धाव वाढली. 98 ऑन बोर्ड. 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. डावेचा बॉल पुण्याच्या एकदा डाव्या एसटीच्या बाहेर. व्हाईटचा इशारा इथेही आलाय. धावसंख्येमध्ये भर होते. येणारे 5 चेंडू आणि विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. आक्षेपार्ह गोलंदाजी जी चालत नाही आणि त्यात या बॉलचा वेट कमी आहे. चेंडूला पोहोचवणं, वेगानं पोहोचवणं ते कठीण झालंय. त्यामुळे थोडंसं पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर रन्स का बनल्या फटाफट, तर तिथे कमी गतीनं मात्र टप्प्यावर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रन्स आल्या. बॉल बॅटमध्ये आले. इथे पेस जनरेट करण्याचा प्रयत्न होतोय. हे पहिली मॅच आहे. या पहिल्या मॅचमधनं तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे आणि पाहण्यासारखं आहे. इथे एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. एकच्या मदतीनं आता धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोचतीये 100 कमसप 100 धावा. 100 झाले ना या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळालेत. 100 धावा या धावफलकावर पूर्ण होत आहेत. येणारे 4 बॉल विजयाकरता 11 धावसंख्येची गरज. गोलंदाज गणेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. 1 रन तिथे कंप्लीट झालाय. डबल करता प्रयत्न आहे आणि इथे डायरेक्ट हिट तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. इथे तिसरे पंच जो काय डिसिजन आहे ते तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. मात्र तिथे फलंदाज परतीच्या प्रवासाला तो लागलाय त्याला ठाऊक आहे. कारण पंचाच्या समोर जरी खेळाडू असला तरी फलंदाजाला तिथे कळालंय की त्याचं नेमकं काय झालं. 1 मिनिट फलंदाज डिसिजन येईपर्यंत 2 मिनिटं थांबा तिथे. त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. OUT बॅटर आउट. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 3 आणि रन्स बनवायचे आहेत 10. तीन चेंडूचा खेळ आणि विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगतदार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता गणेश अळकरी जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. चांगला खेळ त्यालाही दाखवा लागेल. दोन्हीही नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. 9चा इशारा आला इथे पंचांकडनं. मात्र जोपर्यंत बॉलला उचललं 1 सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. गोलंदाज बाद. नवीन गोलंदाजाला आणावं लागेल. चक फेकी ते चालणार नाही. आम्ही आधीच सांगितलं होतं कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह गोलंदाज त्याला मैदानामध्ये थारा नाही. 9ची 1 आणि 1 धावून अशा 2 धावा मिळतील. 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह गोलंदाज तो चालणार नाही. त्याकरता पंचांनी आधीच वॉर्न केलं होतं की जर इथे अँगल पाहायला मिळाला तर मग नो घोषित केलं जाईल आणि यावेळेस तो चकचा इशारा आलाय. या अशाच पद्धतीच्या अंपायरिंगमुळे संपूर्ण तुम्ही ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा किंवा मुंबईच्या उपनगरात पाहिलं तर फेकी पूर्ण बंद झाली आहे.
तिथे चक गोलंदाजी आता होतच नाही. त्याचं कारण चांगल्या गोलंदाजांनी हाताची ॲक्शन सुधारली. कारण आमच्या इथे तिसऱ्या पंचांची मदत चक करता घेतली जातच नाही. ऑनफिल्ड अंपायर तिथे पाहतात, कारण ऑनफिल्डला जे दिसतं ना ते तुम्हाला कॅमेरात पाहता येणार नाही. कारण तिथे ॲक्शन स्लो केल्यानंतर तुम्हाला जो हात कित्येक वेळा सरळ येताना पाहायला मिळतो. ॲक्शन स्लो जेव्हा केली जाते, जेव्हा चक करता ते पाहिलं जातं. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरला, स्क्वेअर लेग अंपायरला जेवढ्या चांगल्या पद्धतीने बघता येतं. दोन प्लेट मध्ये ना एक एक कचोरी आणि एक एक कटलेस काढून ठेवा ना दोघांनी, आणि मिरच्या काढ दोन. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज बदली केला गेलाय. 2 धावा आल्या, 3 चेंडू आणि 8 धावा संख्येची गरज. षटकातील पहिला बॉल. इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल डाऊन द लेग, वाईटचा इशारा आलाय. नाही, ही पहिली मॅच आहे. यानंतर ऑन टाइम लावलं जाईल. जर टाइमापेक्षा जास्त वेळ झाला तर डायरेक्टली एक खेळाडू बाउंड्री लाईन वरचा कमी करू आपण. इथे मात्र बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि इथे फ्री हिटचा बॉल होता, त्यावर आणखी रन्स मिळतील का? 1 रन इथे धावफलकावर वाढली गेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 2 बॉल विजयाकरता 6 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. इथे गोल्डन 6 की गोल्डन डिलिव्हरी, काय घडेल ते आपल्याला पाहायचंय. संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा त्या मैदानाच्या दिशेने आता खेळल्यात, वळल्यात. रंगतदार मॅचेस, रंगतदार सामने तेच प्रेक्षकांना पाहायला आवडतात, एन्जॉय करायला आवडतात. आणि क्रिकेट एक असा खेळ आहे तो संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात लाईक केला जातो. आणि याच क्रिकेटला एन्जॉय करण्याकरता आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. नेक्स्ट मॅच, बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचंय. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र तिथे एक सिंगल करता खेळलं, एक सिंगल मिळाली. आता येणारा एक बॉल विजयाकरता 5 धावसंख्येची गरज. 1 बॉल 5. गोल्डन 6, गोल्डन 4 की एक गोल्डन बॉल, काय इथे पाहायला मिळेल? 1 चेंडूचा खेळ आहे, 5 धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे, मात्र ती कोणाच्या बाजूने जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. कोण जिंकेल पहिल्या मॅचला, कोणाच्या बाजूने जाईल हा डिसिजन. श्री पॅथॉलॉजी लॅब चांगला पाठलाग केला, मात्र हा पाठलाग काय विजयापर्यंत जाईल ते आपल्याला बघायचंय. साईबाबा फॅब्रिक्स पहिल्या इनिंग मध्ये 110 धावा त्याने धावफलकावर लावल्या. 111चं टार्गेट. निर्णायक गोल्डन बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विकेट कीपरला गुंगारा दिलाय बॉलनं, आणि त्यावर जर आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट झाली आणि इथे विकेट आली. फलंदाज बाद होतोय आणि इथे जर आपण पाहिलं तर विजयी होतीये टीम साईबाबा फॅब्रिक्स. साईबाबा फॅब्रिक्स या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा
मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच गणेश खडसे जो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हॅलो गणेश खडसे आपल्याला हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारण्याकरता संपर्क साधायचा आहे. हॅलो 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 हॅलो